अकोला शहरातील अशोक वाटिका इथं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला। विश्वरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी गजेंद्र माणिकराव पुणकर, जलसंपदा विभाग अकोला, तसेच किसनराव गोविंदराव अकोटकर, मोटर मेकॅनिक व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनीही श्रद्धांजली वाहत जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केले। सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि संविधानाद्वारे प्रत्येक नागरिकाला समान हक्क देण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केले असल्याचं सांगण्यात आले। त्यांच्या विचारामुळेच आज समाजात प्रगतीचा मार्ग खुला झालाय असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। पुणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी मार्गदर्शक आहेत। त्यांच्या तत्वांचं पालन करणं हीच खरी त्यांना अभिवादन करण्याची पद्धत आहे। तर अकोटकर यांनी युवकांना शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचं महत्त्व पटवून देत बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचं आवाहन केले। या कार्यक्रमामुळे अकोला शहरात सामाजिक ऐक्य आणि जागरूकतेचा संदेश देण्यात आला। नागरिकांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।